13व्या शतकात जेव्हा समाजात जात पात विटाळ आणि कर्मकांडांचा अतिरेक झाला होता, अशा काळात मंगळवेढ्याच्या भूमीतून एक असा आवाज उठला ज्याने थेट पंढरीच्या पांडुरंगाला आळवले. ते नाव म्हणजे संत चोखामेळा. ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जळ नवे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगे. चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखोबांचे चरित्र म्हणजे सोशिकता, परमवैराग्य आणि अथांग भक्तीचे परमोच्च शिखर आहे. संत चोखामेळा यांचा जन्म 13व्या शतकाच्या उत्तरार्धात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे येथे एका सात्विक आणि विठ्ठलभक्त महार कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुदाम आणि आईचे नाव सावित्रीबाई असे होते. काही ठिकाणी त्यांचा जन्म मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणपुऱ्याचा असल्याचाही उल्लेख येतो, परंतु त्यांचे मुख्य कर्मक्षेत्र मंगळवेढे आणि पंढरपूर हेच राहिले आहे. चोखोबांचा जन्म तत्कालीन समाजाने अस्पृश्य मानलेल्या जातीत झाल्यामुळे त्यांना गावच्या वेशीबाहेर राहावे लागे. गावातील लोकांची पडेल ती कामे करणे, जनावरे राखणे, ढोरे वाहणे आणि मजुरी करणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. घरात अत्यंत दारिद्र्य होतं, पण चोखोबांच्या घरात भक्तीचे असे वातावरण होते की त्यांचे संपूर्ण कुटुंबच संतमय झाले होते. पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळाबाई, मेवणे बंका महार आणि पुढे मुलगा कर्ममेळा हे सर्वजण विठ्ठल भक्तीत लीन होते. चोखोबा लहानपणापासूनच विठ्ठल नामाच्या गजराने व्याकुळ व्हायचे. जेव्हा पंढरपूरची वारी त्यांच्या गावावरून जायची तेव्हा ते दिंडीच्या मागे मागे चालत असत. ह्याच वारीच्या वाटेवर त्यांची भेट संत शिरोमणी नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींशी झाली. नामदेव महाराजांनी चोखोबांच्या अंतकरणातील शुद्ध भक्ती ओळखली आणि त्यांना आपला शिष्य मानून अनुग्रह दिला. नामदेवांच्या कीर्तनात चोखोबा मागे उभे राहून टाळ वाजवत आणि डोळ्यांतून अश्रू गाळत विठ्ठलाचे ध्यान करत असत. संतांच्या संगतीमुळे चोखोबांचे आत्मज्ञान अधिक प्रगल्भ झाले. चोखोबांना विठ्ठल मंदिराच्या आत जाण्याची सक्त बंदी होती. पुजाऱ्यांनी त्यांना महाद्वाराच्या पायरीवरही उभे राहू दिले नाही. पण चोखोबांनी कधीही कोणाबद्दल आकस धरला नाही. ते म्हणायचे, माझे शरीर जरी अशुद्ध जातीत जन्माला आले असेल तरी माझा आत्मा आणि माझा भाव त्या विठ्ठलाच्या चरणी शुद्ध आहे. ते पंढरपुरात आल्यावर विठ्ठल मंदिराच्या समोर चंद्रभागेच्या वाळवंटात किंवा महाद्वाराच्या दूर पायरीबाहेर उभे राहून देवाचे ध्यान करत असत. ते देवळात जाऊ शकत नव्हते, म्हणून काय झाले, साक्षात विठ्ठलच त्यांच्या भेटीसाठी देवळातून बाहेर चंद्रभागेच्या वाळवंटात धावत यायचा. चोखोबांच्या निस्सीम आणि आर्त भक्तीमुळे भगवंताने अनेकदा चमत्कार घडवून पुजाऱ्यांचा आणि समाजाचा अहंकार मोडीत काढला. एकदा रात्रीच्या वेळी चोखोबा विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराबाहेर अंधारात बसून रडत होते आणि देवाला आळवत होते. आपल्या भक्ताचे रडणे विठ्ठलाला सहन झाले नाही. साक्षात पांडुरंग गाभाऱ्यातून बाहेर आला. त्याने चोखोबांचा हात धरला आणि त्यांना थेट मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात स्वतःच्या मूर्तीसमोर नेले. देवाने स्वतःच्या गळ्यातील तुळशीची माळ चोखोबांच्या गळ्यात घातली आणि त्यांना प्रेमाने आलिंगन दिले. दोघेही रात्रभर गाभाऱ्यात गप्पा मारत बसले. पहाटे जेव्हा पुजाऱ्याने मंदिराचे कुलूप उघडले तेव्हा त्याला गाभाऱ्यात साक्षात चोखामेळा उभे दिसले आणि देवाच्या गळ्यातील माळ चोखोबांच्या गळ्यात दिसली. पुजारी संतापला. त्याने चोखोबांना तू देवाला विटाळलंस म्हणून खूप मारहाण केली आणि मंदिराबाहेर हाकलून दिले. चोखोबा रडत रडत चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर जाऊन बसले. पण चमत्कार असा झाला की पुजारी जेव्हा पुन्हा गाभाऱ्यात गेला तेव्हा विठ्ठलाच्या मूर्तीतून रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि देवाला मारल्याच्या खुणा मूर्तीवर दिसत होत्या. देवाने दाखवून दिले की माझ्या चोखोबावर झालेला प्रत्येक पहार थेट माझ्या छातीवर झाला आहे. पुजाऱ्यांनी चोखोबांना पंढरपूर सोडून चंद्रभागेच्या पलीकडे जाण्याची शिक्षा दिली. चोखोबा तिथे एका झाडाखाली झोपडी बांधून राहू लागले. एकदा सोयराबाईंनी भाकर आणि चटणी बनवली होती. चोखोबा जेवायला बसले आणि त्यांनी विठ्ठलाचे ध्यान केले. साक्षात विठ्ठल तिथे प्रकट झाला आणि चोखोबांच्या शेजारी बसून भाकर खाऊ लागला. पण जेवताना सोयराबाईंच्या हाताने दही चटणी देवाच्या पितांबरावर सांडली. तितक्यात तिथून एक पुजारी जात होता. त्याला चोखोबा कोणाशी तरी बोलत असल्याचा भास झाला. चोखोबांना पुजाऱ्याने पाहिले आणि विचारले, कोणाशी बोलतोस? चोखोबा म्हणाले, साक्षात विठ्ठल माझ्यासोबत जेवत आहे. पुजाऱ्याला वाटले हा खोटे बोलतोय. त्याने चोखोबांच्या श्रीमुखात भडकावली. चोखोबांनी शांतपणे तो मार सहन केला. पण जेव्हा तो पुजारी दुपारी विठ्ठल मंदिरात महापूजेसाठी गेला तेव्हा विठ्ठलाचे गाल सुजलेले होते आणि देवाचा पितांबर सोयराबाईच्या घरातील चटणीने माखलेला होता. हे पाहून पुजाराचा अहंकार गळून पडला. तो धावत चंद्रभागेच्या पलीकडे गेला आणि चोखोबांचे पाय धरून त्यांची माफी मागितली. संत चोखामेळा यांच्या मृत्यूचा प्रसंग अत्यंत कारुणिक आणि अद्भुत आहे. इसवी सन 1338च्या सुमारास मंगळवेढे येथे गावाच्या संरक्षणासाठी वेशीची भिंत तटबंदी बांधण्याचे काम सुरू होते. चोखोबा इतर मजुरांसोबत तिथे मजुरीचे काम करत होते. काम सुरू असताना अचानक ती मोठी दगडी भिंत कोसळली आणि त्यात संत चोखामेळा यांच्यासह अनेक मजूर जिवंत गाडले गेले. चोखोबांचा तिथेच दुर्दैवी अंत झाला. या अपघाताची बातमी जेव्हा पंढरपुरात पोहोचली तेव्हा संपूर्ण संत मंडळी हळहळली. चोखोबांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी हाडे गोळा करून पंढरपूरला आणण्याची जबाबदारी संत नामदेव महाराजांनी घेतली. नामदेव महाराज मंगळवेढ्याला त्या कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्यापाशी गेले. तिथे शेकडो मजुरांचे मृतदेह आणि हाडे एकत्र झाली होती. त्यात चोखोबांची हाडे कोणती हे ओळखणं अशक्य होतं.
त्याचवेळी नामदेव महाराजांनी चोखोबांच्या भक्तीची ताकद जगाला दाखवून दिली. त्यांनी एक एक हाड आपल्या कानाशी लावून ऐकण्यास सुरुवात केली. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा नाद आला, असा गजर ऐकू आला, ती हाडे संत चोखामेळ्यांची होती. मृत्यूनंतरही त्यांच्या हाडातून अस्थिमधून विठ्ठल नामाचा ध्वनी येत होता. हा वारकरी संप्रदायातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक चमत्कार मानला जातो. संत नामदेव महाराजांनी चोखोबांच्या त्या पवित्र अस्थी अत्यंत आदराने पंढरपूरला आणल्या. आज महाद्वारासमोर संत चोखामेळ्यांची समाधी आहे. या समाधीचे वारकरी संप्रदायात सर्वोच्च महत्त्व आहे. ज्या चोखोबांना जिवंतपणी समाजाने मंदिरात पाऊल ठेवू दिले नाही, आज साक्षात विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या प्रत्येक राजाला, श्रीमंताला आणि भक्ताला आधी चोखोबांच्या समाधीसमोर नतमस्तक व्हावे लागते. त्यांच्या समाधीच्या पाया पडावे लागते आणि मगच विठ्ठलाचे दर्शन मिळते. देवाने दाखवून दिले की माझा सोखा मंदिराच्या आत नाही, तर तो माझ्या मंदिराचा पहारेकरी होऊन मुख्य दारात बसला आहे. संत शिरोमणी चोखामेळ्यांचे चरित्र म्हणजे वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा हा त्यांचा संदेश आजही प्रत्येक माणसाला अंतर्मुख करतो. हे संपूर्ण चरित्र ऐकल्यानंतर मला हेच समजतं की मी ज्या ह्या 15 ते 20 संत चरित्रांची सिरीज केली, त्यानंतर मला आलेला आजचा अनुभव म्हणजे भगवान पांडुरंग परमात्म्याने जात पात विटाळ दलित महार कोणताही धर्म पंथ न मानता सर्व माझीच लेकरं आहेत. अगदी तुम्ही कोणत्याही समाजातील असो, कोणतंही असो, जर तुम्हाला कुठे एक ठिकाण असं जर माहीत करून घ्यायचं असेल की जिथे कोणत्याच गोष्टीचा इटाळ मानला जात नाही, कोणत्याच गोष्टीचं लहान मोठं छोटं बघितलं जात नाही, ते एकमेव ठिकाण म्हणजे आपलं पंढरपूर आहे. त्यामुळे जेव्हा मला एखाद्या संतांचं चरित्र तुमच्यासोबत शेअर करायला मिळतं, तेव्हा मी जेव्हा हे चरित्र सांगत असते, तेव्हा प्रत्येक ओळीला, प्रत्येक प्रसंगाला माझ्या डोळ्यातून अश्रू येतात. त्याचं कारण म्हणजे पांडुरंगाने आपल्या भक्तांना दिलेलं प्रेम. भक्त प्रेम करतात म्हणून पांडुरंगही आपल्यावर प्रेम करतात असं म्हणायला हरकत नाही. आणि प्रत्येकाने एकदा तरी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणून आपल्या विठ्ठलाचा जयघोष केला पाहिजे. कारण पुंडलिक होता म्हणून आज आपला विठ्ठल विटेवर उभा आहे. ती पण कथा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. संत नामदेव, संत एकनाथ, संत सोयराबाई चोखामेळ्यांची पत्नी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, अगदी तुम्हाला कोणत्याही संतांचं चरित्र जरी ऐकायचं असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यावर सगळे संतांचे चरित्र मी अपलोड केलेले आहेत. रामकृष्ण हरी.